न्यूआरा एलियाचं हवामान भयंकर अनिश्चित, सतत पाऊस आणि धुक्यानं वेढलेलं आहे गाव. कधी कधी 7-7 दिवस सूर्यदर्शन होत नाही म्हणतात. आणि तसं झालं तर इतक्या लांब येऊन उपयोग काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दाखवायचं काय? पण गेल्या आठवड्यात म्हटलं नव्हतं का, प्रभू रामरायाची कृपा असेल तर काहीही अशक्य नाही. आणि तसंच झालंय. सकाळी हॉटेलमधून बाहेर येऊन बघतो तर स्वच्छ सूर्यप्रकाश. वेळ वाया न घालवता तडक निघालो. तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे रामायणाशी संबंधित अतिशय महत्वाची ठिकाणं आता आपल्याला बघायची आहेत. लंकाधिपती रावणानं सीतेचं अपहरण करून तिला लंकेत आणलं आणि अशोकवनात ठेवलं. तो सगळा अशोकवनाचा परिसर म्हणजे सगळा न्यूआरा एलियाच. पण ते उद्यान अशोकवन हे आजही दाखवतात. आज सुट्टीचा दिवस असल्याने त्या वनात आज अभूतपूर्व गर्दी उसळली. एक सुंदर बोटॅनिकल गार्डन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता सीता नेमक्या कुठल्या वृक्षाखाली बसली होती, हनुमान तिला नेमका कुठे भेटला होता हे विचारू नका. कारण हजारो वर्षांपूर्वीची ही कथा, तिच्या फक्त खाणाखुणा बघायच्या. त्यातून लंकेत बहुसंख्य बुद्धधर्मी असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर त्यांनाही माहीत असणं कठीणच. पण हीच जागा अशोकवन आहे असं सांगतात. शेवटी काय, जी रामायणाची महान कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो, त्याच्या लंकेत घडलेल्या कथाभागाच्या ठिकाणांना आपण भेट दिली किंवा भेट दिली म्हणण्यापेक्षा दर्शन घेतलं, हे सगळ्यात महत्त्वाचं. अशोकवनाचा भाग हाच असं जेव्हा इथले लोक सांगतात, तेव्हा ते आणखीन एका भौगोलिक चमत्काराचा आधार घेतात. या भागात आजूबाजूच्या प्रदेशात मातीचा रंग लाल आहे, पण अशोकवनाच्या या भागात मात्र जमीन अगदी काळी शार आहे. का? का काय? प्रभू रामचंद्राची खून पटवणारी अंगठी हनुमंताने सीतामाईला दिली आणि नंतर आपल्या शेपटीने त्याने सगळीकडे आग लावली. हा कथाभाग तर आपल्याला माहिती आहे. त्या जाळपोळीचा परिणाम म्हणून एवढ्याच भागातली जमीन काळी झाली असं म्हणतात. इथून थोड्याच अंतरावर आणखी एक सुंदर मंदिर आहे. त्याची कथा सुद्धा अशीच. सध्या दाक्षिणात्य भारतीयांच्या ताब्यात असलेल्या देवळाच्या जीर्णोद्धाराचं काम चाललंय. रामायणातल्या बहुतेक कथा आपल्याला माहिती आहेत आणि त्या कथा ज्या जागी घडल्या त्या भारतातल्या जागाही माहिती आहेत. पण या रामायणातल्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या घटना घडल्या त्या श्रीलंकेत, त्यातली ही जागा. असं म्हणतात की रावणाने जेव्हा सीतेचं हरण केलं तेव्हा तिला स्त्रीपुरम नावाच्या गुहेत ठेवलं. पण जेव्हा त्याची खात्री पटली की इकडे ती काही करणार नाही किंवा पळून जाणार नाही, तेव्हा मुद्दाम या अशोकवनात तिला आणून ठेवलं. ती ही जागा. सीतेने नंतर रावणाला विनंती केली की मला कुठल्या तरी देवाची प्रार्थना करायची, आणि रावणाने ती विनंती मान्य केली. चक्क हे मंदिर तिला बांधून दिलं. इथे पहिल्यांदा शिवलिंग होतं, नंतर रामाच्या मूर्तीची स्थापना झाली. आता प्रत्यक्ष हनुमान आणि सीतामाई यांचं वास्तव्य जिथे होतं ती जागा तुम्हाला दाखवतो. सीतामाई रावणाच्या तावडीत होत्या आणि हनुमान सीतामाईंना निरोप द्यायला आले होते. याची एक खूण तुम्हाला दाखवतो. ही आहेत हनुमानाची पावलं.
अशा रीतीने सीतामाई आणि हनुमान यांचं वास्तव्य जिकडे घडलं अशी महत्त्वाची जागा आपण बघितली. इथूनच रावणानं सीतेला ज्या गुहेत बंदी म्हणून ठेवलं होतं ती रावण गुंफा सुद्धा दिसते. फक्त तिथं जायचं तर चालत जावं लागतं आणि त्यात आपला सगळा दिवस जाईल. त्यामुळे कॅमेऱ्याच्या लेन्सने जितकं जवळ जाता येईल तितकं जाऊया आणि मग पुढच्या मुक्कामाकडे वळूया. इथून निघायच्या आधी एक विशेष जाणवलेली गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे आणि ती म्हणजे आमचा मुक्काम असलेलं सेंट अँड्र्यूज हॉटेल. ब्रिटिश लोकांनी खूप देशांवर राज्य केलं. जिथे जिथे राज्य केलं तिकडे वसाहती स्थापन केल्या. जिकडे वसाहती स्थापन केल्या तिकडे लोकांना पारतंत्र्यात जगावं लागलं. ही गोष्ट नक्कीच वाईट आहे, पण काही गोष्टी त्यांनी चांगल्याही केल्या आणि त्याचं नक्कीच कौतुक करायला पाहिजे. उदाहरणार्थ त्यांनी सुंदर सुंदर ठिकाणांचा शोध लावला. तिकडे हिल स्टेशन स्थापन केली, जसं आपल्या इकडचं उटी, माथेरान, महाबळेश्वर किंवा मलेशियातलं पेनँग, तसं इकडचं न्यूरा एलिया. काल आम्ही या न्यूरा एलियाला आलो तर प्रचंड धुकं होतं. मी तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. मग आम्ही इकडच्या सेंट अँड्रूज हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि सकाळी उठून मी जे काही बघितलं ते केवळ लाजवाब होतं. या ब्रिटिशांचा परंपरा सांभाळण्याच्या बाबतीत कोणी हात धरू शकणार नाही. मी जनरली कुठल्या हॉटेलबद्दल बोलू इच्छित नाही, कारण सगळी चांगलीच असतात, पण हे हॉटेल मात्र मला नक्की तुम्हाला दाखवायला आवडेल. या परंपरा म्हणजे नक्की काय असतं ते तुम्हाला आत गेल्यावर कळेल. चला. मी जगभर हिंडलोय, अनेक चांगल्या हॉटेल्समध्ये राहिलोय, पण अँड्रूजमध्ये आल्या क्षणापासून मनाची खात्री झाली आहे हे निसंशय एक सुंदर हॉटेल आहे. नमस्कार. गुदगुले होतात. पुण्यातल्या समारंभात चीफ गेस्ट म्हणून आल्यासारखं वाटतंय. थँक्यू. कुड यू गिव्ह मी द केस प्लीज? थँक्यू. अस्सल स्कॉटिश परंपरेतून सुरू झालेलं हे हॉटेल आपल्याला पाऊल टाकता क्षणी आपण ग्लासगो किंवा एडिनबरात आहोत की काय असा भास उत्पन्न करतं. एकतर न्यूरा एलिया हा पूर्ण भागच अजून ब्रिटिशांच्या खाणाखुणा मिरवतोय. त्याला लिटिल इंग्लंड असंच म्हणतात. त्यामुळे इथे ब्रिटिश प्रवासीही भरपूर. अँड्रूजच्या मूळ मालकांनी सुद्धा या ब्रिटिशांना अगदी आपल्या घरी आहोत असं वाटावं अशा पद्धतीने हॉटेल सजवलंय. कुठे अवाजवी भपका नाही, कारण नसताना केलेली संगमरवरी सजावट नाही, की आपल्याला खुजं वाटायला लावणारी 5 स्टार हॉटेलची भव्यता नाही, पण आहे तो एक सुंदर उबदारपणा. संपूर्ण लाकडी बांधकाम असलेल्या हॉटेलात एकतरी चक्कर माराच. डोमगार्टन. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे एक स्कॉटिश हॉटेल आहे, त्यामुळे वाईन असणारे ओघानं आलंच. तसं म्हटलं तर बहुतेक युरोपियन हॉटेल्समध्ये वाईन सेलर असणं एक खासियत आहे. इथे 40-50 देशातली वाईन ठेवलेली आहे. रसिकांकरता खास तज्ज्ञांनी सिलेक्ट केलेली वाईन इकडे आहे. तुम्ही जर रसिक असाल तर नक्कीच इकडच्या वाईनचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.
हाऊ इज इट? गुड. या हॉटेलचं सगळंच हिस्टॉरिकल आहे. हे जे टेबल तुम्ही बघताय हे कलकत्त्याच्या लाझारस कंपनीमधनं 1820 मध्ये मागवलेलं आहे. हे या हॉटेलचं शो किचन आहे. प्रत्येक पदार्थ शेफ तुमच्या नजरेसमोर बनवून देतो. नमस्कार. कसलं सुंदर आणि देखणं किचन आहे ना. सो मिस्टर उपू, Yes, व्हॉट कॅन आय हॅव टुडे? we have today dosa, Sri Lanka. Indian. डोसा. Yeah. दॅट्स फाईन, दॅट्स फाईन. हे जरी स्कॉटिश हॉटेल असलं ना तरी काळजी करू नका. इकडे शाकाहार मांसाहार सगळं काही मिळतं. तुम्ही बघताच आहात उत्तप्पा सुद्धा मिळतो. Yes. थँक्यू. एक्सलंट. थँक्यू. कसला रॉयल प्रकार चाललाय. नुसता चहा मागितला ना तर मेनू कार्ड येतं. त्यात 11 प्रकारचे चहा असतात. आता मी ब्रेकफास्ट करून आलो तेव्हा मला चहाची गरज नव्हती म्हणून त्यांनी मला स्पेशल ब्लेंडचा चहा दिला. काय मनीष, 100 वर्षापूर्वी हे ब्रिटिश लोक सॉलिड मजा करत असतील ना. अर्थात आपल्याच पैशावर ही गोष्ट सोडा. इट वॉज अ प्लेझंट स्टे मिस्टर झेन. थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. न्यूरा एलिया आणि सेंट अँड्रूज सोडायची वेळ झालेली आहे. खरंच वाईट वाटतंय. असं वाटतं अख्खं शेड्यूल इकडे असतं तर बरं झालं असतं. काय करणार. थँक्यू मिस्टर झेन. थँक्स अ लॉट. बाय बाय. सेंट अँड्रूजमधला मुक्काम संपवून आम्ही पुढच्या ठिकाणाकडे निघालो आणि जाता जाता म्हणून न्युआरा लेकवर गेलो. काल इथंच इतकं धुकं होतं की काहीही दिसत नव्हतं आणि आज पण काय आश्चर्य. आम्ही निघालो तसं अचानक डावीकडच्या डोंगरावरून धुकटाचे लोट यायला लागले आणि म्हणता म्हणता न्युआरा एलिया परत एकदा पूर्ण धुक्यात बुडून गेलं. जणू आपल्याला सगळं बघायचं होतं म्हणून सकाळी काही तासांची उघडीप मिळाली होती. आता या डोंगराळ भागातून आपण जाणार आहोत एका सुंदर समुद्र किनाऱ्याच्या गावाला, बेनतोटाला. मी मुद्दामच तुम्हाला श्रीलंकेतली अशी ठिकाणं दाखवतोय की तुम्हाला इथली विविधता सहज कळावी. त्यात कोलंबो सारखं आधुनिक शहर आहे, न्युआरा सारखं हिल स्टेशन आहे आणि बेनतोडा सारखा सुंदर समुद्र किनारा आहे. जेव्हा तुम्ही इथं प्रत्यक्ष याल तेव्हा आपापल्या प्रकृतीप्रमाणे जे आवडेल तिथे तुम्ही जाऊ शकाल. बेनतोटामध्ये आम्ही असेच रात्री पोचलो. परत एकदा इथल्या टुरिझम खात्याने आमची व्यवस्था ताजमध्ये केली होती.
बेंतोटाच्या समुद्र किनाऱ्याला 2004 सालच्या त्सुनामी लाटेनं चांगलाच तडाखा दिला होता. त्याच्या खाणाखुणा अजूनही या किनाऱ्यावर दिसतात, पण हे लोक आता त्यातून सावरलेत. म्हणतात ना, लाईफ गोज ऑन. श्रीलंकाच काय, पण संपूर्ण आशिया खंडातच स्पा ही एक नवीन संस्कृती पाश्चात्यांकरता निर्माण केलेली आहे. इथं मसाज, आयुर्वेद, पंचकर्म या आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या गोष्टी हजारो रुपये दिले की प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. मी पण ताजच्या स्पामध्ये जाऊन जरा डोकावून पाहावं म्हटलं. हा मसाज म्हणजे केवळ अंगमर्दन. आपल्याकडे रात्री रस्त्यावर फिरणारे मालिशवाले पण करतात, पण इथे त्याचं स्वरूप एकदम 5 स्टार. ते गूढ संगीत, तो पारंपरिक वेश परिधान केलेला मेसियर, शेवटी फक्त बिल देताना अंग परत दुखायला लागतं. आता आपण एकदा सगळे अनुभव घ्यायचे म्हणून ठरवलं ना, मी या गोष्टीचं दुःख कशाला करायचं. पण या मसाजचा अनुभव तुम्ही सुद्धा एकदा तरी घ्याच. श्रीलंकेत आल्यापासून चहाप्रमाणेच आणखी एक गोष्ट उत्तम मिळते आणि ती तुम्हाला सांगितलीच पाहिजे. ती म्हणजे इथलं भोजन. कुठेही जा, रस्त्यावरच्या छोट्या टपरीत जा किंवा मोठ्या हॉटेलात जा, जेवण अत्यंत रुचकर. मला वाटतं मसाल्यांची खरी चव या लोकांना कळली आहे. आपण पंजाबीच्या नावाखाली जो मसाल्याचा मारा करतो त्यापेक्षा कितीतरी सुंदर पद्धतीनं इथं मसाल्यांचा उपयोग करतात. तर आज आपला पदार्थ आहे ब्रिंजल मोच करी, श्रीलंकन स्टाईल. पहिल्यांदा एका पातेल्यात, मला काही येत नाही, तुम्हाला फसवतोय आणि हा कुठला कुकरी शो पण नाही आणि मी संजीव कपूर पण नाही, मी आहे मिलिंद गुणाजी. मला 5 स्टारच्या किचनमध्ये याचा चान्स मिळाला, म्हटलं तुम्हाला दाखवून टाकूया. आपण विचारूया याला, व्हॉट आर यू प्रिपेरिंग? व्हॉट इज दॅट? Mango chutney. What is this dish? Brinjal moch something you said. Curry. It's curry. Okay. This is the main masala you using? This is the spice that you use. No, it's spicy. Spicy is. This is spice. Like Okay. Okay. And generally, I have seen you use this. What do you call this? Curry butter. Huh? Curry butter. Curry patta. We also call it curry patta. In most of you, Curry leaf. the curry leaves. Okay. हा ऍक्च्युली आहे कढीपत्ता. कुठली तुम्ही इथली करी किंवा आमटी खा, त्याच्यामध्ये तुम्हाला कढीपत्ता सर्रास दिसेल. And what is this? Kampe leaves. हा? Kampe leaves. कांपे लिव्स. इट इज ऑल्सो युज्ड इन करी. Sri Lankan name. श्रीलंकन कांपे लिव्स. कांपे लिव्स, आता याला काय म्हणतात माहित नाही. हे पण चिक्कार वापरतात इकडे. यांचे मसाल्याचे पदार्थ एवढे स्ट्रॉंग असतात, खरोखर म्हणजे अशी करी मी कुठेच खाल्लेली नाही, श्रीलंकेत जशी खाल्ली तशी. वाह, तुम्हाला खरं सांगतो, इतक्या देशात जेवलोय पण इतकं सुंदर मसाल्याचं जेवण कुठेच मिळत नाही. फक्त जेवण्याकरता मी श्रीलंकेत यायला तयार आहे. एक तर तिखट लागत नाही, जळजळत नाही आणि जिभेवर चव रेंगाळत राहते. आणि आपण मात्र कोल्हापुरी आणि पंजाबीच्या नावावर काही खपवतो. आता बेंतोटामधून आपण शेवटच्या ठिकाणाकडे जाणार आहोत, कोलंबोला. आणि तिथं एका जागतिक ख्यातीच्या आसामीची भेट आपल्याला घ्यायची आहे. हे गृहस्थ सहजी कोणालाही भेटत नाहीत. काय अंदाज येतोय? अंदाज करून बघा कोण असेल त्याचा. आमचे प्रयत्न चालू आहेतच त्यांना भेटायचे. यश आलं तर पुढच्या आठवड्यात कळेलच कोणाबद्दल बोलतोय मी ते. तेव्हा पुढचा भाग चुकवू नका आणि भेटा कोलंबोमध्ये.